शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून नागरिकांशी थेट संवाद साधला जातो आहे. विकासाचा विश्वासार्ह अजेंडा मांडला जातो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विक्रम कोठोळे, गणेश खरजुल, मोनाली कोरडे आणि संध्या पवार हे उमेदवार घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या चारही उमेदवारांनी नुकतीच सौभाग्यनगर, बागुलनगर, महाराजा स्टॉप आणि परिसरात प्रचार फेरी काढत घरोघरी भेटी दिल्या. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक सुरक्षा, आरोग्य, मूलभूत सुविधांबाबत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या प्रचार फेरी दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केले. प्रचारादरम्यान उमेदवारांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 22च्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत नियोजनबद्ध विकास साधण्यात येईल. प्रभागातील अंतर्गत रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सरोसांच्या माध्यमातून या प्रत्येक गावामध्ये आम्ही विकास कामं करण्याचा प्रयत्न केला. असं एकही गाव नाही का त्या गावात आम्ही काम केलं नाही. संपूर्ण गावामध्ये मंदिराचा सभामंडप असेल, तलाठी कार्यालय असेल, पिंपळगावमध्ये पाण्याची टाकी असेल, तसेच विरगाव नाक्यापासून बागुलनगरकडे जो रस्ता जातोय त्या रस्त्यावर 8 कोटीचा वायडर या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पकडलेला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर तो चालू होईल. तसेच विरगाव वडनेर रोड काँक्रिटीकरण, वडनेर गेटपर्यंत, तसेच लांब रोड परिसर सौभाग्यनगर पासून ते जेल रोडपर्यंत हाय रोड त्यांच्या माध्यमातून काँक्रिटीकरण पकडलेलं आहे. तसेच शेतकऱ्यांना कसा मोबदला मिळवून देता येईल त्यासाठी आयुक्त मॅडमकडे आम्ही मागच्या 2 महिन्यामध्ये मीटिंग केली होती आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिप्लाय शेतकऱ्यांना डायरेक्ट DRC देण्याचा, महाराष्ट्रामध्ये मी तर म्हणतो पहिल्यांदा या महापालिकेमध्ये असा प्रयोग होत असेल तर शेतकऱ्यांना डायरेक्ट DRC देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. तसेच या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बालाजी देवस्थान. या विदगाव असेल, बेलदगाव असेल, मनोली असेल, या गावातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून वेठीस धरलेला हा बालाजी देवस्थानचा मुद्दा तोही ताईंच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गावातल्या सहकाऱ्यांच्या सोबतीनं या ठिकाणी सोडवलेला आहे. आमच्या 4ही उमेदवारांना मी स्वतः विक्रम रामदास कोठोळे घड्याळ निशाणीवर उभा आहे. तसेच व्यापारी बँकेचे संचालक गणेश पोपटराव खरजुल हे घड्याळ निशाणीवर उभे आहे. तसेच मोनाली बंटी प्रकाश कोरडे हे घड्याळ निशाणीवर उभे आहे. तसेच SC गटातून संध्याताई जगदीश पवार याही घड्याळ निशाणीवर उभे आहे. सर्व मतदारांना विनंती आहे का तुम्ही एक संधी आम्हाला द्या, आम्ही नक्कीच प्रभागाचा विकास करू. माजी नगरसेवक जगदीश पवार यांची मी पत्नी बोलते. जे कोविडमध्ये कोविड योद्धा म्हणून असे ओळखले जाणारे त्यांनी जे कोविडमध्ये कामं केले आणि करताय आणि आता महिला राखीव झाल्यामुळे मी उभी आहे. तर आम्ही 1 महिन्यापासून फिरतोय. देवळाली गाव मध्ये बघितलं तर खूप अशा समस्या आहे. सर्व आणि असं म्हणजे विरगाव झालं, वडनेर झालं, पिंपळगाव झालं, पण जास्त म्हटलं तर देवळाली गावामध्ये खूप समस्या आहे. विरगावमध्ये पण खूप आहे. आणि जे माजी नगरसेवक जगदीश पवार माझे मिस्टर, त्यांना काही म्हणजे वेळ कोविड आल्यानंतर त्यांना काही जास्त काम करायला वेळ भेटला नाही. त्यांनी जास्त समाजसेवेमध्ये जास्त वेळ दिला आणि आता चेहरा जरी बदलला असेल तरी काम असणार आहे. मोनाली बंटी कोरडे देवळाली गावातून आहे, प्रभाग क्रमांक 22 मधून. आम्ही डोबीमळा, देवळाली गाव, सुंदरनगर, रोकडोबावाडी आणि सर्व गावांमध्ये फिरतोय. तर पाण्याच्या बऱ्याच समस्या आहे. महिलांच्या खूप ज्या अडचणी आहेत त्याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न नाही तर सोडवण्याचेच हे ठेव. उमेदवारीवरून जो गोंधळ उडाला तसा गोंधळ आपल्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये आमदार सरोजताई आहिरे यांच्या माध्यमातून अजिबात झालेला नाही. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून असून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदारताईंनी जो
अधिकृत उमेदवारी देऊन जो विश्वास माझ्यावर सार्थ ठरवला, त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता आम्ही उमेदवारी करत आहोत. आम्ही घड्याळ या निशाणीवर उभे असून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहे. तसं पाहायला गेलं तर गेल्या 25 दिवसापासून आम्ही सतत आज प्रचाराची तिसरी फेरी आमची डोअर टू डोअर सुरू असून तिसरी फेरी आज पूर्ण होत आहे. आम्ही या प्रभागामध्ये पिंपळगाव खांब असेल, वडनेर गाव असेल, विदगाव असेल, माझं देवळाली गाव असेल, खर्जुलमाळा परिसर असेल, या ठिकाणी जेव्हा फिरत होतो तेव्हा असं लक्षात आलं की या प्रभागामध्ये समस्यांचा महापूर आहे. महिला प्रचंड त्रासलेल्या आहेत. घटकांपासून मोठ्या घटकांपर्यंत काहीतरी विधायक कामं या प्रभागात झाले पाहिजे, विकास झाला पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही उमेदवारी करत असून आम्ही कुठेही कोणावरही आरोप करणार नाही, कोणाला काही म्हणणार नाही. आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर आणि आम्हाला या प्रभागाचा फक्त सर्वांगीण विकास ताईंच्या माध्यमातून, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून करायचा असून आमच्या चारही उमेदवारांना राष्ट्रवादीच्या घड्याळ या निशाणीवरती आपण मतदान करून येत्या 15 तारखेला प्रचंड मताने विजयी करा. नमस्कार. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार गणेश खर्जुल, विक्रम कोठुळे, संध्याताई पवार, मोनाली कोरडे यांना अधिकृत उमेदवारी मिळावी आणि प्रचंड बहुमताने निवडून यावे अशी मी विनंती करते. त्यांच्या प्रचाराचा झंझावात खूप मोठ्या प्रमाणात आहे. सरोजताईंच्या माध्यमातून जोरदार प्रचार चालू आहे आणि सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी चारही उमेदवार निवडून द्यावे अशी मी त्यांना विनंती करते. राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार विक्रम रामदास कोठुळे, गणेश खर्जुल, संध्याताई पवार आणि मोनाली प्रकाश कोरडे यांना तुम्ही भरघोस मतांनी विजयी करा. नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे बस. हे सर्व उमेदवार आमदार सरोज अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत असून आमदार अहिरे यांच्या विकासाभिमुख राजकारणाची दिशा आणि अनुभव प्रभागाच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असंही उमेदवारांनी नमूद केले. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात विकास कामांना गती मिळेल असा विश्वास कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात येतो आहे. प्रचार फेरीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, युवती, महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. घड्याळ या चिन्हावर मतदान करून प्रभागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना संधी द्यावी असे आवाहन यावेळेस करण्यात आले. सध्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर असून नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि सकारात्मक प्रतिसाद यामुळे प्रभाग क्रमांक 22 मधील निवडणूक चुरशीची होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. NCN न्यूजसाठी सनी काळे, नाशिक रोड.